मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आम्ही आज निघालो आहोत फिरायला म्हणजे आज सगळं देवदर्शन आहे मुंबईतलं। महालक्ष्मी, मुंबादेवी, सिद्धिविनायक कसं होतंय बघूयात आता। सगळेजण फॅमिली आम्ही लेडीज टूर चाललेली आहे, आमच्या घरातली सगळेजण लेडीज आहोत। श्रीषा पण रेडी आहे ना? हां, आवरलेलं आहे। सकाळचे वाजलेले आहे 10:15 आणि आता चला तुम्ही पण आमच्यासोबत हा ब्लॉग एन्जॉय करा आणि कसा वाटतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा। चला, तर आम्ही मैत्रिणीनो वाशीला म्हणजे पोहोचलो होतो आणि वाशी स्टेशनवरनं आम्ही मस्जिदला जाण्यासाठी म्हणजे CSTची ट्रेन पकडली होती। आता आम्ही सिक्वेन्स वाईज प्रमाणे करणार होतो, म्हणजे जसं की अगोदर मुंबईची मुंबादेवी करणार होतो आणि त्याच्यानंतर महालक्ष्मी आणि त्याच्यानंतर आम्ही सिद्धिविनायकला जाणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला खूप छान दर्शन होणार आहे महालक्ष्मीचं आणि सिद्धिविनायकाचं। तर आता आम्ही मस्जिदला पोहोचलो होतो। आता मस्जिदला स्टेशनला उतरल्यानंतर चालत एक 10 ते 15 मिनटं फक्त लागतात, त्याच्यामुळे टॅक्सी वगैरे अजिबात करायची गरज नाही आहे मुंबादेवीला जाण्यासाठी। आता ही जी मुंबादेवी आहे ती मुंबईची ग्रामदेवता म्हणून ओळखली जाते आणि मुंबईला हे नाव जे मुंबई आहे ते मुंबादेवी या मंदिरावरूनच पडलं आहे असा समज देखील आहे। आणि ह्याची थोडीशी म्हणजे इतिहास देखील आहे, पण आता सांगत बसले तर वेळ पुरणार नाही। तर आतमध्ये दर्शन आमचं इतकं सुंदर दर्शन झालं, म्हणजे महालक्ष्मी आणि सिद्धिविनायकपेक्षा आमचं दर्शन इतकं भारी ह्याचं झालं की आतमध्ये आम्ही गेल्यानंतर आम्हाला मेन म्हणजे आरती भेटली आणि इतकं म्हणजे सुंदर आईचं रूप बघायला भेटलं। पण आतमध्ये मी इथे सॉरी म्हणेल की आतमध्ये ना व्हिडिओ अलाउडच नाही आहे, त्याच्यामुळे मला काहीच आतमधलं शूट करताना, हा आतला परिसर आहे आणि जो गाभाऱ्यामधला म्हणतो की नाही तिथे अजिबात आम्हाला शूट करता आलं नाही। बघ, इथे आतमध्ये गेल्यानंतर त्यांनी दरवाजा बंद केला आणि आरतीचा आम्हाला लाभ झाला। खूप छान दर्शन झालं आणि तुम्ही कळसाचं दर्शन नक्कीच घेऊ शकता। आणि त्याच्यानंतर आम्ही दर्शन वगैरे घेऊन बाहेर आलो आणि आता निघालो होतो आम्ही महालक्ष्मीला। आता इथून महालक्ष्मीला जाण्यासाठी तुम्ही टॅक्सीने तुम्हाला जावं लागेल। इथे ना होलसेलचे आपले भांड्याचे वगैरे पण दुकानं आहेत बरं का, आणि कपडे वगैरे पण तुम्हाला मस्जिदला ना खूप छान होलसेल दरामध्ये भेटू शकतात। आता आम्ही निघालो होतो महालक्ष्मीला। आता महालक्ष्मीला आम्ही टॅक्सीने निघालो होतो, कारण की तेच बरं पडतं। परत ट्रेनने जावा त्याच्यापेक्षा आपल्या टॅक्सीने, तुमच्याकडे जे जास्त मोठी फॅमिली जर जात असाल तर टॅक्सी तुम्हाला म्हणजे ठीक आहे। तर मुंबईचं वैशिष्ट्य म्हणजे उंच बिल्डिंग तिथे जास्त, म्हणजे आमच्या नवी मुंबईपेक्षा मुंबईमध्ये फार उंच बिल्डिंग आकर्षक करतात लोकांना। आता आम्ही पोहोचलो होतो महालक्ष्मीला देखील आपल्याला गर्दी अशी फारशी भेटली नाही आणि हे सुंदर आईचं रूप मला दाखवायला भेटलं, ह्याचं मला खूप समाधान वाटलं की चला आपल्याला मुंबादेवीचं तर दर्शन नाही तुम्हाला म्हणजे देता आलं मला, पण महालक्ष्मीचं सुंदर असं गपचूप आम्ही कॅमेरा हे केला। तिथे पण अलाउड नाही आहे बरं का फोन वगैरे, पण आम्ही गपचूप हे केला खास तुमच्यासाठी। तर तुम्हाला आईचं दर्शन कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण मुंबईचं आहे, कोणी दर्शन घेता। आपण कसं होतं मैत्रिणींनो, आता हे आमच्या घरातल्यांमुळे म्हणजे नंदेमुळे आणि त्यांच्यामुळे तरी आमचं दर्शन झालं, नाहीतर आपण मुंबईमध्ये राहून सुद्धा आपण लवकर तिकडे जायला बघत नाही, कंटाळा करतो काय जवळच्या जवळ आहे म्हणून। पण आमचं छान दर्शन झालं। आता इथून चिंचा वगैरे तिथं छान भेटतात, तर कोणाकोणाच्या तोंडाला बघून पाणी सुटलेलं आहे, खायची इच्छा झालेली आहे। तर तिथून आमचं दर्शन झालं आणि ऊन म्हणाल तर भयानक रखरखत ऊन होतं, विचारावं नका इतकं भयानक ऊन होतं। तर आम्ही महालक्ष्मीवरनं पण आम्ही सिद्धिविनायकला टॅक्सीनेच गेलो होतो। तर इथे पाहू शकता, इथे देखील भयानक गर्दी होती। आम्हाला महालक्ष्मी आणि मुंबादेवीला गर्दी अजिबात म्हणजे भेटली नाही, पटापट तिथली दर्शन झालं, पण सिद्धिविनायकला भयंकर गर्दी होती आणि अजिबात इच्छा नव्हती की त्या लाईनीमध्ये 2-3 तास थांबायची म्हणून। तर आम्ही मुखदर्शन घेतलं, पण मुखदर्शन देखील आमचं खूप मस्त झालं। आणि इथे देखील तुम्हाला मी गणपती बाप्पाचं दर्शन घडवलेलं आहे। तर हे पाहू शकता, हा आहे सिद्धिविनायक गणपतीचा म्हणजे गणपती। आणि हे तर देखील आमचं पटकन, कारण की आम्ही मुखदर्शन घेतलं त्याच्यामुळे आमचं पटकन दर्शन झालं। बाकी अशी जर लाईन आपण बघितली तर खूप मोठी लाईन होती आणि उन्हात भरपूर ऊन होतं, त्याच्यामुळे पटकन मुखदर्शन घेऊन आम्ही निघालो। आता निघालो कुठे, तर आम्ही निघालो होतो आमच्या काळा चौकीच्या घरी। आता काळा चौकीला देखील आमचं घर आहे, तिथे माझ्या काकी वगैरे आमच्या राहतात म्हणजे। तर ही आहे लालबाग एरियामध्ये आमचं घर आहे। लालबाग एरियामधून ही जी गल्ली आहे ती चिवडा गल्ली म्हणून प्रसिद्ध आहे। कोण त्या एरियातला आहे त्यांना ठाऊक असेल
असेल तिथलं की चिवडा गल्ली वगैरे कुठली आहे ती, जिथं गणपती बाप्पा म्हणजे लालबागचा राजा बसतो तो हा परिसर आहे सगळा. पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच तिथे, म्हणजे इथून पुढे गेलं ना की लालबागचा राजा तिथे बसतो. आणि ही जी आहे ती आपली मसाल्याची गल्ली आहे. म्हणजे इथे आपल्याला आयते मसाले म्हणतात ना की चटणी वगैरे बनवून भेटते, तो हा एरिया आहे. आणि इथून लेफ्ट मारल्यानंतर सरळ गेल्यावरती आमचं घर आहे. आता हे जे घर आहे ते चाळीमधलं घर आहे बरं का, बिल्डिंगमध्ये वगैरे नाही आहे. इथे म्हणजे माझ्या मिस्टरांचं सगळं बालपण म्हणाल तर हे पाहू शकता. आता इथून एंट्री आहे अशी, आणि बालपण माझ्या मिस्टरांचं सगळं काळा चौकीला गेलेलं आहे. आणि नंतर म्हणजे आम्ही आत्ता इथे जस्ट नवी मुंबईमध्ये स्थायिक झालो आहोत, पण माझ्या मिस्टरांचं सगळं बालपण म्हणाल तर काळा चौकीमध्येच गेलेलं आहे. आणि घरात गेल्यानंतर हे नकली हरिण ठेवलेलं होतं, पण आम्हाला ते बघूनच भीती वाटली. काकींनी खूप छान जेवण केलेलं होतं, तर भूक लागलेली होती त्याच्यामुळे मग मस्तपैकी जेवलो आणि नंतर निघालो. कानात नाही घालायचं, कानावर. चला बाय 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 रिया, बाय रिया, बोल बोल उमर मला स्माइल कर रिया, बाय बाय बाय, थँक्यू. चला. तर मैत्रिणींनो, म्हणजे जेवण वगैरे झाल्यानंतर आमच्या छान सगळ्यांच्या गप्पा वगैरे झाल्या, पण ते शूट नाही मी केलं. सगळ्यांचा निरोप घेतला आणि निघालो. आता ही शाळा जी बघताय ना ती माझ्या मिस्टरांची आहे. इथेच त्यांचं म्हणजे शिक्षण वगैरे सगळं ह्या शाळेमध्ये झालेलं आहे, शिवाजी विद्यालय. तुम्ही कोणी काळा चौकीचे वगैरे असतील ना तर मला कमेंटमध्ये प्लीज सांगा, आणि कोण कोण ह्या एरियाला ओळखतं ते देखील सांगा. तर आता वाशीच्या ट्रेनमध्ये आम्ही बसलेलो होतो, आणि कारण की जास्त लेट झाला असं तर ट्रेनला पण खूप गर्दी झाली असती. दर्शन वगैरे म्हणाल तर आमचं खूप छान झालेलं होतं. आणि हा आहे वाशीचा खाडी पूल आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो, आणि आवडला तर लाईक जरूर करा. आणि हो, जाता जाताना सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. तर चला, तुम्हाला डायरेक्ट घरी गेल्यावरती भेटते आता. तर मैत्रिणींनो, आम्ही घरी आलेलो आहोत. कंटाळा आलाय, खूप कंटाळा आलाय, गरमीने अवतार झालाय नुसता अंगाचा. आणि आता बघूया जेवणाचं वगैरे काय काय करायचं. खूप दर्शन तिन्ही ठिकाणी छान झालेले आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि आवडला तर लाईक जरूर करा. आणि जाता जाता सबस्क्राईबचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. मागे नीलाक्षी इथं बसली चिडवते. चलो बाय बाय.